जिसका भी फोर व्हीलर है तुरंत गाड़ी निकालिए, गाड़ी टो हो रहा है। जिसका भी फोर व्हीलर है तुरंत गाडी निकालिए, गाडी टो हो रहा है। मुंबईमध्ये चक्क वाहतूक पोलिसांच्या गाडीवर दिल्या जाणाऱ्या घोषणा या मराठीऐवजी हिंदीतून दिल्या जात असल्याचा प्रकार मुंबईतील गोरेगाव पूर्व येथून समोर आलाय। टोविंग वाहनावर सूचना करण्यासाठी तुम्ही मराठीऐवजी हिंदी भाषेतून घोषणा का करत आहात असा जाब अनुप्रिया देसाई या सतर्क महिलेने वाहतूक पोलिसांना विचारला। त्यावेळी मराठीत बोलण्याचा कोणताही नियम नसल्याचं पोलीस कर्मचारी साबळे यांच्याकडून महिलेला सांगण्यात आलं। अनुप्रिया देसाई यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय। दरम्यान शासनाकडूनच मराठी भाषा दुर्लक्षित केली जाते का असा प्रश्न यावेळी उपस्थित होतोय। साहेब, मराठीमध्ये अनाउन्समेंट का नाहीये? नाही, मला मराठीतली अनाउन्समेंट का नाहीये हे सांगा। तुमचा आवाजही ऐकू आला नव्हता, आता आवाज जरा तरी वाटला। मराठीमध्ये अनाउन्समेंट का नाही? मराठीमध्ये अनाउन्समेंट का नाही मला एवढं सांगा। आता बदलू नका, आता तुम्ही काही करू शकत नाही। जे काय आहे त्यांनी आता आवाज वाढवला, आता सेटिंग चेंज केलं, इतका हे काही नव्हतं। तुम्हाला कसं ऐकायला जाईल? बाहेर लोक बसलेले आहेत, दुसरी लोक आहेत। मराठीमध्ये अनाउन्समेंट का नाही हे सांगा मला। मराठीमध्ये अनाउन्समेंट का नाही हे तुम्ही मला सांगा। महाराष्ट्रामध्ये मराठी का नाहीये तुम्ही मला सांगा। इथे काम करणारी लोक हिंदी भाषिक आहेत। माझी गाडी उचलली, मी 2 मिनिटांसाठी बाजूला गेले होते आणि या माणसांनी मला सांगितलं, हे जे कोणी आहेत तिथे आता ऑन ड्युटी, की भाषेचा काय संबंध, असं कुठे सांगितलंय की मराठी वापरलं पाहिजे। फोर व्हीलर आणि आता ते सेटिंग चेंज करतायत। म्हणजे गव्हर्नमेंट कडनं झालेल्या सगळ्या चुका चालतात, किंवा मग त्यांना मी आल्यानंतर त्यांनी फाईन मारला, ह्याच्या आधी त्यांनी फाईन मारला नाही। म्हणजे ह्यामध्ये सुद्धा ब्लॅक गोष्टी होतात। आणि यांचं असं म्हणणं आहे की गरज नाहीये, भाषेचा संबंध नाहीये। महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्रात स्टेट गव्हर्नमेंटकडे काम करणाऱ्या लोकांकडनं जर आम्हाला हे ऐकायला मिळतं की इथे भाषेचा संबंध नाही, तर महाराष्ट्रामध्ये मराठीची गळचेपी होणारच ना, जर असे भरलेले असतील ऑफिसर तर। तुम्ही लांब होता, जो प्रश्नच नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पहिलं। समोर जी गाडी होती, एक गाडी तर अजून आहे, इथे अजून एक गाडी होती, त्यांनी बसून पळवाट काढून घेतली। अमराठी माणसांना इथं सोडलं तर इव्हन आम्हाला पण अमराठी माणसं इथे ठेवली जातात।